आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र आणि बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला या क्षणाची मोठी बातमी। महाराष्ट्रामधून ओमानमध्ये गेलेल्या आणि छळ झालेल्या अनेक महिलांच्या कुटुंबाकडून राज्य महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आलेली आहे। ट्रॅव्हल एजंटकडून घरगुती मदतीसाठी या महिला पाठवण्यात आलेल्या होत्या। गेल्या 6 महिन्यांपासून या महिला मात्र भारतीय दूतावासापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, मात्र अनेक अडथळे आणि आव्हानं असल्यामुळे भारतीय दूतावासापर्यंत त्या पोहोचू शकत नाहीयेत। महाराष्ट्रामधील कानाकोपऱ्यातून अनेक महिला या रोजगारासाठी दुबई किंवा ओमान या ठिकाणी जात असतात, मात्र त्यांना तिकडे नेल्यावरती बेदम मारहाण केली जाते, त्रास दिला जातो, छळ केला जातो, अत्याचारही होतात। आणि या संदर्भातल्या काही तक्रारी राज्य महिला आयोगाकडे दाखल झालेल्या आहेत। या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या महिलांच्या सुटकेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाकडे पत्राद्वारे मागणी केलेली आहे आणि या प्रकाराची गंभीर दखल घेण्याचीही त्यांनी मागणी केलेली आहे। तर यावेळेला ट्रॅव्हल एजंटकडून महिलांची फसवणूक झालेली आहे आणि ओमानमध्ये अडकलेल्या या महिलांची एक्सक्लुझिव्ह दृश्य केवळ न्यूज 18 लोकमत आपल्या समोर मांडत आहे। महाराष्ट्रातल्या या महिला आहेत, विविध कामांचं आमिष दाखवून त्यांना या ठिकाणाहून तिकडे नेण्यात आलेलं होतं। 3-3, 4-4, 5-5, 6-6 महीने से बैठे हैं। सर प्लीज़ हमारी हेल्प कीजिए, हम यहाँ भूख हड़ताल पे सुबह से बैठे हैं, प्लीज़ हमारी मदद कीजिए। अगर हमें किसी को कुछ हो गया या कोई मर गया तो इसके जिम्मेदार इंडियन एम्बेसी मस्कट ईरान और हमारे एजेंट होंगे। हम मस्कट ओमान में एम्बेसी में है, हमारी हेल्प की जाए। हमारे एजेंट लोग हमको फंसा दिया, आप लोग हमारी हेल्प करो। इंडिया एम्बेसी हमारी हेल्प करो, मस्कट एम्बेसी, ओमान एम्बेसी हमारी हेल्प करो, हमको यहाँ से निकालो, नहीं तो हम सब भूख हड़ताल पे बैठे हुए हैं। हम सब भूख हड़ताल पे बैठे हैं, हमारी मौत के जिम्मेदार एजेंट है। तर राज्य महिला आयोगाने याची दखल घेतल्यानंतर महिलांच्या सुटकेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आलेली आहे। स्वतः रुपाली चाकणकर यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई। महिलांच्या सुटकेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाकडे देखील आपण पत्राद्वारे मागणी केलेली आहे, मात्र या सर्व महिलांची सुटका किती लवकरात लवकर करणं शक्य आहे आणि त्यांना पुन्हा भारतात आणणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे। यामध्ये आपण पाहिले ओमानमध्ये जवळजवळ शेकडोनी महिला अडकलेल्या आहेत। बरं, एजंटने 4 लोकांचं काम करायचे सांगून 40 लोकांचं काम करायला भाग पडतात किंवा त्यांना तिथं त्या ठिकाणी मारहाण करतात, त्यांच्याकडचे त्यांचे पासपोर्ट काढून घेतलेले आहेत आणि यामुळे त्यांना पुन्हा येणं शक्य नाहीये। त्यांचा महिन्याचा पगार 25 ते 30 हजार रुपये आहे आणि त्यांना पुन्हा तुम्ही 3.5-4 लाख रुपये भरा तर आम्ही तुमची सुटका करू असं सांगितलं जाते। आपण हे सगळं पाहिलेलंच आहे। ही तक्रार शिरूर मधल्या देखील 2 महिला यामध्ये आहेत, पुण्यातून अनेक महिलांची संख्या यामध्ये आहे। काही महिलांची फॅमिली एक 15 दिवसापूर्वी मला येऊन भेटूनही गेल्या। त्या ज्या महिला ओमानमध्ये आहेत किंवा इतर ठिकाणी आहेत त्यांची मुलं इथं पुण्यात किंवा महाराष्ट्रात आहेत आणि त्या तिकडे अडकलेल्या आहेत। यामध्ये एजंटही त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास देतात आहेत। या सगळ्यांच्या तक्रारी राज्य महिला आयोगाकडे आल्यानंतर आम्ही राष्ट्रीय महिला आयोगाशी संपर्क केलाय, पत्रव्यवहार केलाय। राष्ट्रीय महिला आयोगाच्या NRIच्या विभागाच्या माध्यमातून आपण परराष्ट्र मंत्र्यांशी पत्रव्यवहार करून ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना देतोय। दुसरी गोष्ट म्हणजे ओमानमधील भारतीय दूतावासांना देखील आपण ही कल्पना देतोय। तशा पद्धतीने आम्ही मेल देखील केलेला आहे। राज्य महिला आयोग सातत्याने याचा पाठपुरावा करतोय। कालच मी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखाजी शर्मा यांच्याशी सुद्धा या गोष्टीवर सविस्तर बोलले। त्याच्यामुळे आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय की ज्या महिला तिकडे अडकलेल्या आहेत त्यांना आपण परत एकदा महाराष्ट्रात भारतात घेऊन येण्यासाठी प्रयत्न करतोय। आणि साधारण किती महिला त्या ठिकाणी अजूनही अडकून पडलेल्या आणि सुटकेसाठी प्रयत्न करणं किती तातडीचं आहे, गरजेचं आहे? नक्की आकडा किती हे सांगता येणार नाही, कारण की दिवसेंदिवस तक्रारी वाढत चाललेत। सुरुवातीला माझ्याकडे आले त्या 85 महिला होत्या। जी सुरुवातीची तक्रार आली त्यामध्ये 85 महिलांचा आकडा होता। नंतर हा आकडा वाढत चाललाय आणि तो मला असं वाटतं की अजूनही तक्रारी आमच्याकडे येतात। जेव्हा आपण एक तक्रार मांडली की बाकीच्यांनी पाहिल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांपर्यंत माहिती पोहोचल्यानंतर ते कुटुंबीय आपल्याकडे तक्रार करतात। त्याच्यामुळे ही संख्या फार मोठी आहे आणि ही चिंताजनक गोष्ट आहे, भयावह गोष्ट आहे।
त्याच्यामुळे हा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललाय, पण याच्यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आणि मी न्यूज 18 लोकमतला देखील मनापासून धन्यवाद देईल की आपण हा विषय घेतलाय आणि तो मांडताय, की ज्यामुळे निश्चितपणाने या महिलांना आपल्याकडे परत घेऊन येण्यासाठी नक्कीच. फायदा होईल. रुपालीताई, आपल्या सगळ्यांची मिळून ही जबाबदारी आहे. खरं तर राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग ज्या प्रकारे दखल देताना दिसतंय, त्याच प्रकारे आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारने याची दखल घ्यावी, एवढीच इच्छा आणि या महिलांना सुरक्षितरित्या आणणंही महत्त्वाचं. धन्यवाद, आपण न्यूज 18 लोकमत बरोबर बोललात त्यासाठी. काँग्रेसनं सावरकरांवरती टीका केल्यानं राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय आणि त्यानंतर आता सावरकरांचे नातू रणजित सावरकरांनी पंडित जवाहरलाल नेहरूंवर गंभीर आरोप केलेले आहेत. पंडित नेहरूंना हनी ट्रॅपमध्ये अडकवून देशाची फाळणी झाली. नेहरूंनी एका बाईसाठी देशाची फाळणी केल्याचा गंभीर आरोप स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी केलेला आहे. रणजित सावरकरांनी केलेल्या गंभीर वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान, मी काँग्रेसच्या विरोधात नाही, पण या प्रवृत्तीला माझा विरोध आहे, असंही सावरकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. भारत सोडताना फाळणी करायची हे ब्रिटिशांचं ठरलेलं नव्हतं, तर अखंड हिंदू राष्ट्र हवं असं सावरकरांना वाटत होतं. सावरकरांनी फाळणीला विरोध केल्याचंही रणजित सावरकरांनी सांगितलं. राहुल गांधींनी सांगावं की माझे पणजोबा त्या सिमला हाऊसमध्ये एकटे का गेले आणि त्यांनी का 4 दिवसात मान्य केलं. मला माहित नाही का मान्य केलं, पण पामेला जी त्यांची मुलगी आहे लॉर्ड माउंटबॅटनची, तिने माझ्या वडिलांना काही कामं करून घ्यायची असतील तर ते आईला सांगायचे की तू हे जवाहरकडून करून घे. आणि मला वाटतं हे जे प्रेम प्रकरण आहे ना, राहुल गांधींनी उत्तर द्यावं याचं, हे जे प्रेम प्रकरण आहे याचा परिपाक म्हणून भारताचा पहिला गव्हर्नर जनरल राजाजीला का केलं नाही तुम्ही? का तुम्हाला ज्या लोकांनी 150 वर्ष राज्य केलं त्या माउंटबॅटनला तुम्ही का आणलं? याला ह्याच्याकरताच आणलं की नेहरू हे माउंटबॅटनच्या हातातला खुळखुळा बनले होते. आणि याचा पुढचा पुरावा ती मुलगीच लिहिते की नेहरू रोज रात्री 2 नंतर माझ्या आईला पत्र लिहायचे. भारताच्या पंतप्रधानांनी माउंटबॅटन हे बरेच तोवर ब्रिटिश अधिकारी होते, त्यांना ऑफिशियल स्टेटस होतं. त्या अधिकाऱ्याच्या बायकोला तुम्ही तुमची डायरी पाठवताय रोजची. आणि यांचे तिघांचे संबंध काय होते? तर मुलगी म्हणते देवर हॅपी थ्रीसम. आता याचाही अर्थ तुम्ही काढा. म्हणजे कशासाठी एका बाईसाठी तुम्ही भारताची फाळणी मान्य केली, ज्याला आपण चाचा नेहरू म्हणतो, लाडका नेता म्हणतो. त्या नेत्यांनी देशाची कशी फसवणूक केली आणि देशाची कशी विश्वासघात केला हे त्यांना कळेल. फाळणीची योजना मांडली 3 जूनला, त्याला 3 जून प्लॅन असं म्हणतात. हा 3 जून प्लॅन त्यांनी मांडला, पण त्याच्या आधी तो त्यांनी केवळ नेहरूंकडनं व्यक्तिगत अप्रूव्ह करून घेतला. मला ऐन वेळेला दगाफटका व्हायला नको, ऐन वेळेला काँग्रेसनी नको म्हणायला पाहिजे, मग नेहरूंना मी पटवतो. ह्याच्यासाठी सिमल्याला व्हॉइसरिकल लॉज जो होता तो बंद होता. त्याच्या देखभाल करण्यासाठी 333 माणसं गेली आणि मग यांच्या भेटीकरता ते सज्ज झालं. इकडनं माणसं कोण गेली? लॉर्ड माउंटबॅटन, लेडी माउंटबॅटन, त्यांची मुलगी पामेला माउंटबॅटन आणि नेहरू हे तिकडे गेले. 4 दिवसात काय झालं माहित नाही. कुठल्याही ऑफिशियलमध्ये पर्सनल मैत्रीचा उल्लेख नसतो. हा उल्लेख ह्याच्या करता आहे की आता नेहरूंना मी माझा अंकित करून घेतलाय काय आमचा. नेहरू नर्व्हस ब्रेकडाऊनला होते आणि मग ह्यांच्या आणि ह्यांच्या बायकोने त्याच्यावर काय जादू केली माहित नाही. तो नर्व्हस ब्रेकडाऊन संपला आणि भारताच्या फाळणीची मागणी नेहरूंनी कोणालाही न विचारता पूर्ण काँग्रेसला अंधारात ठेवून जयंत कृपलानी यांनी आपल्या चरित्रात लिहिलेलं आहे की नेहरूंनी आमचा विश्वासघात केला ही मागणी मान्य करून. एक गांधी आयर्न पॅक्ट हा नावाचा तुम्हाला कळतो करार, हा शरणागतीचा करार आहे. याच्यामध्ये 4 कलम होती. पहिला कलम काँग्रेसनी आंदोलन मागे घ्यायचं. दुसरा कलम काँग्रेसनी गोलमेज परिषदेत जी भारताची घटना बनवण्यासाठी होणार होती लंडनमध्ये, ज्याला काँग्रेसला जायचा विरोध होता, त्यात सामील व्हावं, या काँग्रेसने अटी मान्य केल्या. आणि बदल्यात काय मिळालं? काँग्रेसवरील सर्व नेत्यांचे, जे काँग्रेसचे सर्व नेते त्यांच्यावरील सर्व खटले मागे घ्यावेत, हे सरकारने मान्य केलं. आणि चौथं असं मान्य केलं की जनतेचेवर जे खटले आहेत ज्याच्यात हिंसाचाराचा संबंध नाही असे खटले मागे घ्यावेत. आता कळीचा मुद्दा असा होता की जनतेने जे आंदोलन केलं 31 आंदोलन उग्रच झालं होतं. जनतेवर हिंसाचाराचेच आरोप होते, त्यामुळे जनतेचे कुठलेच खटले मागे घेतले नाहीत. महाराष्ट्रातले चिबू राष्ट्रीयचे 4 जण ज्यांच्यावर त्यानंतर खटले झाले हे काँग्रेसचेच कार्यकर्ते होते.
यांच्याबद्दल गांधींनी काही केलं नाही, यांना फाशी झाली. आणि सगळ्यात संतापजनक गोष्ट म्हणजे जर हा करार त्यांना करायचाच होता तो त्यांनी थोडा आधी केला असता तर भगतसिंगांचे प्राण वाचले असते. पण नाही, भगतसिंगांचे प्राण यांना वाचवायचे होते. यांनी भगतसिंगांना फाशी जाऊ दिलं आणि लगेच आंदोलन मागे घेतलं. ह्याला देशाशी केलेला द्रोह म्हणतात. बलवंत सिंग म्हणतात वेस्ट पंजाबमध्ये म्हणजे पाकिस्तानात जो पंजाब आहे त्याच्यामध्ये कुठलीही राज्यव्यवस्था उरलेली नाहीये. 20,000 मुलींचं अपहरण झालेलं आहे. त्या मुलींना आपल्याला सोडवायचं पण मला सैन्य पाठवत नाही. राहुल गांधींनी सांगावं आता की त्या 20,000 मुलींना सोडवायला सैन्य का पाठवलं नाही. हे पटेलांना लिहित आहेत आपले संरक्षण मंत्री. आणि तिथे लॉ अँड ऑर्डर काही नाहीये. तुमचं सैन्य तिथे पाठवलं असलं काय झालं असतं. 20,000 मुली ज्यांचं अपहरण झालं होतं, ज्यांची अब्रू रोज लुटल्या जात होती, त्यांना सोडवायला मी पाठवू शकत नाही. राहुल गांधींनी सांगावं, राहुल गांधी उत्तर द्यावी. राहुल गांधींनी सांगावं की माझे पणजोबा त्या सिमला हाऊसमध्ये एकटे का गेले. 42चं आंदोलन जे होतं त्याला सावरकरांनी विरोध केला होता. याला कारण असं होतं की 42च्या आंदोलनात गांधींची मुख्य भूमिका ही होती की ब्रिटिशांनी भारत सोडावा पण त्यांचं सैन्य भारताच्या रक्षणाला इथेच सोडून जावं. आता हा अत्यंत मूर्खपणाचा मागणी आहे. कारण शेवटी ज्याचं सैन्य ब्रिटिशांचं सैन्य होतं म्हणून तर त्याचं राज्य आलं आपल्यावर. ज्याचं सैन्य त्याचं राज्य. मग तुमचं सैन्य ठेवा आणि भारत सोडा या मागणीलाच अर्थ नव्हता. दुसरी गोष्ट, त्यांनी मोहम्मद अली जिना यांना पंतप्रधान करायची ऑफर दिली. तुम्ही आमच्याकडे, आम्ही तुम्हाला पंतप्रधान करतो. सावरकरांनी सांगितलं की हे खुशामतखोरीचं धोरण करू नका. हे असं कराल तर या छोडो भारतचं रूपांतर तोडो भारतमध्ये होईल. आणि जे झालं आणि सावरकरांनी याला विरोध केला. नुसता सावरकरांनी विरोध नाही केला तर याला विरोध करण्यामध्ये डॉक्टर आंबेडकर होते, डॉक्टर मानवेंद्र रॉय होते. राहुल गांधींची हिंमत आहे का डॉक्टर आंबेडकरांवर आरोप करायची. 12 वर्ष आज दिवसभर काय केलं, मी कोणाला भेटलो, काय केलं ह्याची डायरी ते एडविना माउंटबॅटनला पाठवत होते. हा विश्वासघात नाही. भारताच्या पंतप्रधानांनी माउंटबॅटन हे बरेच तोवर ब्रिटिश अधिकारी होते, त्यांना ऑफिशियल स्टेटस होतं. त्या अधिकाऱ्याच्या बायकोला तुम्ही तुमची डायरी पाठवताय रोजची. जे इंटरव्ह्यू, अहो तुम्हालाही पत्रकारांना विचारतो बातमी काढायला किती कष्ट पडतात. इथे आता सगळंच मिळतंय. ब्रिटिश गुप्तचर संस्थेला कामच उरलं नाही काही. आणि नुसती माउंटबॅटन नाही, लेडी माउंटबॅटन, लॉर्ड माउंटबॅटन 1952ला जेव्हा आपले मुख्यमंत्री कोणते इकडचे ते मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री BG खेर यांना काढायचं होतं आणि मोरारजींना त्यांना इथे मुख्यमंत्री बनवायचं होतं. मग काहीतरी सोय लावावी लागते ना. यांनी ठरवलं त्यांना लंडनला अँबॅसिडर पाठवायचं. यांनी तेही पत्र माझ्याकडे, यांनी माउंटबॅटनला पत्र लिहून कळवलंय की मी असं माझा विचार आहे, तुमचं काही ऑब्जेक्शन तर नाही ना. 52 साली भारताचा पंतप्रधान आमचा लंडनमधला हाय कमिशनर कोण असावा ह्यासाठी परवानगी मागतो माउंटबॅटनची. राहुल गांधी तुम्ही उत्तर द्या मला, आता द्याच याचं उत्तर. हा देशद्रोह नाही तर काय. हे गुलाम करून टाकलं तुम्ही. मेल्यानंतर स्वातंत्र्य तरी 12 वर्ष एडविना जिवंत होती, त्याच्यानंतर माउंटबॅटन, नेहरू मरेस्तोवर तुम्ही गुलाम केलं देशाचा. हे पेन्शनची जी माहिती आहे ना, पेन्शन नाही आहे ते. सावरकरांना रत्नागिरीत 13 वर्ष ठेवलं, त्यातल्या शेवटच्या 6 ते 7 वर्ष त्यांना 60 रुपये महिना मिळत होता. आणि ही माहिती सगळी शोध सावरकरचा. यदी फडके, यदी फडके सावरकरवादी नाहीत. यदी फडके हे कट्टर समाजवादी आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या माहितीवर तरी राहुल गांधींनी विश्वास ठेवावा. हे सगळे कागद देतो. आता गांधींना तेव्हा 550 रुपयाचा भत्ता मिळत होता. भत्ताच घ्यायचा मी देतो ना, कायद्याने मिळत होते. कारण सरकार तुम्हाला कुठेतरी बंदिस्त करून ठेवते, तुम्हाला काम करू देत नाहीत. आता हे 550, 1000च्या रकमा कुठे आणि 60 रुपये कुठे. पण शेवटी सावरकरांना लाज वाटली म्हणून त्यांनी सरकारने दिलं. आणि 60 रुपयात एखादा बॅरिस्टर यांनी लाखो करोडो कमवले असते. पण मुद्दा पुन्हा मी तुमच्या प्रश्नावर येतो. अशी जेव्हा बदनामी होते तेव्हा मग निश्चितच मला वाटतं की मग ह्यांची पण पापा काढायला ज्यांनी देशाचा विश्वासघात केलाय. एका बाईला तुम्ही 12 वर्ष प्रधानमंत्री कार्यालयात रोज काय होत होतं हे डिटेल तुम्ही कळवत होतात. हे येऊ द्या बाहेर. आणि हे त्यांच्या मुलींनी लिहिलंय. तर दिस इज अन ओपन डोमेन. आता सरकारने करावं, मी मागणी करतोय, मी केली बघाशी. सरकारने करावं. आणि आता फार सज्जनपणा दाखवू नका, कारण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा घातक असतो. जी ये तो परसों एक सावरकर स्मारक में एक मीटिंग हुई, वहां पे मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री उनके सामने ही मैंने मांग की उन पे कार्रवाई हो. लीगल जो है डिमांड वो कल मैंने कंप्लेंट की है और आज मुझे पता चला कि उन्होंने वो उनके लॉयर्स के पास भेजी है, क्योंकि
उसका कंप्लेंट देने के बाद इमीडिएटली एक्शन देने के पहले उसको लीगली फ्रेम करना पड़ता है। तो मुझे पता है कि 1-2 दिन में हो जाएगा। तर रणजित सावरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांना थेटपणे प्रत्युत्तर देत असताना काही पुरावे देखील सादर केले, ज्याचा आपण ब्यौरा पूर्ण पाहिला। त्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। काँग्रेस नेते राहुल गांधींनी पब्लिसिटीसाठी जाणीवपूर्वक वाद ओढवून घेतल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे। महाराष्ट्रामध्ये भारत जोडो यात्रेची फारशी चर्चा होत नव्हती आणि त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत राहुल गांधींनी वक्तव्य केल्याचा आरोप भाजपने केला। तर राजकीय विश्लेषकांनी ही राजकीय खेळी असल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे। पब्लिसिटीसाठी वादग्रस्त वक्तव्य, राहुल गांधी यांची राजकीय खेळी, मीडियात स्पेस व्यापण्याचा डाव राहुल गांधींवरतीच उलटणार। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी महाराष्ट्र आणि देशभरात आदराची भावना आहे। स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी भयावह असा तुरुंगवास भोगला। हिंदूंमधील जातीभेद निर्मूलनासाठी सावरकरांनी मोठं काम केलं। या आणि अशा अनेक कार्यामुळे महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नेहमीच आदर करण्यात आला। मात्र याच महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत नाही। त्यामुळे राहुल गांधी यांनी अवमानकारक शब्द वापरल्याचा आरोप भाजपने केलाय। ये सावरकर जी ने भारत जोडो यात्रेला जेव्हा देशानं नाकारलं म्हणून आपण सावरकरांचं नाव पुढे घेऊन माध्यमांची जागा व्यापू इच्छिता, काय उद्देश आहे तुमचा? भारत जोडो यात्रेला मीडियात कव्हरेज मिळत नसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते सातत्यानं करतात। त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात वक्तव्य करून यात्रेला प्रसिद्धी मिळवून देण्याचा हा स्टंट असल्याची चर्चा सुरू झाली आहे। इंदिरा गांधींनी कधी सावरकरांवरती अटॅक केला नव्हता। मला वाटतं काहीतरी त्यांनी सावरकरांविषयी जे काहीतरी मला वाटतं त्यांच्या बाजूनीच त्यांचं वक्तव्य किंवा त्यांची भूमिका असेल, परंतु ना नेहरूंनी कधी सावरकरांना टार्गेट केलं नाही, ना इंदिरा गांधींनी कधी केलं नाही। म्हणजे ते द्विराष्ट्रवादाचे पुरस्कर्ते होते असं म्हटलं जातं आहे, जिना आणि सावरकर। परंतु त्याविषयी गांधीजीचं कधी वक्तव्य आलेलं अजून स्पष्ट नाही आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर राज्यात आणि देशात संतापाचा भडका उडाला। राहुल गांधी यांच्या विरोधात संतप्त नागरिक काही ठिकाणी रस्त्यावर उतरले। राहुल गांधी यांच्या प्रतिमेचं दहनही करण्यात आलं। काही ठिकाणी जोडेमारा आंदोलन झालं। राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा या निमित्तानं का होईना पण प्रकाशात आली। जे गैर भाजपाई पंतप्रधान होते त्यापैकी कोणीही त्यांनी सावरकरांना टार्गेट केलं नाही। परंतु गेल्या 5-10 वर्षापासून सावरकरांविषयी का अटॅक काँग्रेस करते आणि त्यांचे काय त्याचे प्लस आणि मायनस त्यांचे कॅल्क्युलेशन्स हे काही कळायला मार्ग नाही आहे। यात्रा आणि आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय पक्ष आणि नागरिकांच्या मनात जागा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र यात्रेसाठी पब्लिसिटी स्टंट करणारे नागरिकांच्या मनातून उतरत असतात याचं भान राहुल गांधींनी ठेवलं नाही तर आगामी काळात त्यांची वाटचाल अधिक कठीण होऊ शकते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर राहुल गांधींची ही संपूर्ण राजकीय खेळी होती आणि त्याच अनुषंगाने थेटपणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले होते। मात्र राहुल गांधी यांनी केलेल्या या वक्तव्याचे संपूर्ण दिवसभरच नव्हे तर गेला आठवडाभर पडसाद उमटताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात। त्याचं कारणही तसंच आहे, कारण सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांनी आतापर्यंत केलेली जी भारत जोडो यात्रा होती ती सफल होत नाही का, आणि त्यासाठीच अशा प्रकारचे गंभीर आरोप करण्याचा त्या ठिकाणी राहुल गांधी प्रयत्न करताय का, अशी सडकून टीका देखील अनेकांकडून आतापर्यंत करण्यात आलेली होती। तर एकंदरीतच या घटना घडत असताना दुसरीकडे राहुल गांधींच्या विधानानंतर अभिनेते शरद पोंक्षे यांनी अंदमानमधील त्यांचाच एक व्हिडिओ शेअर केलेला आहे। यातून त्यांनी राहुल गांधींना थेटपणे आव्हान दिलेलं आहे, पाहूयात। मूर्खा, इकडे कुठे भटकत असतोस? मूर्खासारखा जे काय फिरतोस ना ते फिरू नको। हिम्मत असेल तर इथे ये। हे सेल्युलर जेलची कोठडी आहे। ये इकडे, या बाळा, म्हणजे ये आतमध्ये ये।
ये दाखवतो तुला. ही बघ 7x11ची कोठडी आहे. बघितली 7x11ची कोठडी आहे. ह्याच्या खाली जमीन बघ. बघितली ही जमीन. या जमिनीवरच झोपायचं. एवढीची चड्डी, कैद्याचे कपडे, साखळदंड गळ्यात, हातात बेड्या, अशा शिगा. कळलं? इथे झोपायचं. हा कोपरा बघ. बघितलास? ह्याच कोपऱ्यामध्ये संडासला लागली तर तिथेच संडास करायचा, तिथंच लघवी करायची. हा इथेच राहायचं. 11 वर्ष तात्याला राहिले. 11 वर्ष सोडलं नाही ब्रिटिशांनी. त्यांच्या गळ्यामध्ये बिल्ला होता, त्याच्यावर डी लिहिलं होतं. डी म्हणजे व्हेरी डेंजरस. कुठल्याही कैद्याच्या डी लिहिलेलं नव्हतं, त्यांच्या याच्यावर डी लिहिलेलं होतं. मग तर काहीच म्हणणं नाहीये. कळलं ना? बळतोय त्याच्याऐवजी जरा इथे ये. 11 वर्ष सोड, 11 दिवस सोड. एक दिवस तुझ्या गळ्यात सगळं अडकवतो. तुला असं अर्ध कच्च मांसाचे तुकडे, असं घाणेरडा भात, महारोग्यांच्या हाताने बनवलेलं अन्न, त्याच्यामधले किडे असे काढून तेच खायचं. मग तिथे तुला संडासला लागेल. मग तुला एक दिवस, त्या एका दिवसात तुला 1-2 तास कोलूला लावतो, कात्या कुटायला देतो. हे सगळं कर एक दिवस. हे करून दाखव, मग बडबड कर. हा माझ्या बाळा. तर गोमाता नगरमधील सदनिकांवरून आता किरीट सोमय्या आणि किशोरी पेडणेकरांविरोधात केलेली तक्रार एसआरएनं स्वीकारल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली आहे. तसंच त्या 4 सदनिका खाली करण्याचे आदेश एसआरएनं दिल्याचीही माहिती त्यांनी दिली. तसंच पुढील आठवड्यात या सदनिका खाली करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. किशोरी पेडणेकर, त्यांची कंपनी किस कॉर्पोरेट, त्यांच्या परिवाराने गोमाता जनता एसआरए वरळी येथे 4 सदनिका बेनामी पद्धतीने ताब्यात घेतल्या होत्या. त्या रिकामा करण्याचा आदेश दिला आहे. पुढच्या 4 दिवसात मुंबई महापालिकेचे अधिकारी या गाळा निष्कासन, इविक्शन करून एसआरएच्या ताब्यात देणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मोठ्या नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी काल लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेतली. श्रद्धा वालकर हत्या प्रकरण आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबतच्या विषयी या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झालेल्या होत्या. डॉक्टर नीलम गोऱ्हे या सुद्धा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा एका बाजूला सुरू झालेली होती. तर याच संदर्भामध्ये ज्यावेळेला आम्ही नीलमताई गोऱ्हे यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे या भेटी संदर्भात ऐकूयात. ओमप्रकाश बिर्ला जी हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि ते मुंबईत काही कार्यक्रमासाठी आले होते आणि जेव्हा ते येतात तेव्हा पीठासीन अधिकारी म्हणून साधारणपणे आम्ही भेटणं अध्यक्ष, उपसभापती, सभापती, उपाध्यक्ष यांनी हे गृहीत असतं. त्यानुसार मी त्यांच्या भेटीची वेळ घेतली होती आणि तशी मी तिथे पोचले. मी पोचले त्यावेळेला मला सगळ्यांनी सांगितलं की आतमध्ये अजूनही काही गेस्ट आहेत, पण त्यांच्या जे सचिवालय होतं त्यांनी मला ताबडतोबच आत सोडलं, कारण माझी वेळ होती. मला एक निवेदन द्यायचं होतं, बाकीचे काही विषय होते. तर एकनाथ शिंदे त्या ठिकाणी होते हे खरं आहे, परंतु असं आहे की आता उद्या समजा कोणी भेटायला गेलं मोदी साहेबांना आणि तिथे जर का अजून दुसऱ्या राज्याचे मुख्यमंत्री असतील तर त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आपण भेटायला गेलो असा अर्थ होतो का? त्यामुळे एका प्रोटोकॉलनुसार ते तिथे बसले होते आणि त्यानुसार एक 15-20 मिनिटं जी काही अध्यक्षांबरोबर चर्चा झाली त्यावेळेला तिथे राहुल नार्वेकरही आले, त्यांनीही त्यांचा सत्कार केला. त्याही फोटोमध्ये मी बरोबर तिथे होते, दिसले. याच्या पलीकडे कुठली राजकीय चर्चा माझी आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झाली नाही. दुसरं मी आपल्याला सांगेन की बिझनेस ऍडव्हायझरीच्या मीटिंगला सुद्धा एकनाथ शिंदे जसे येतात, देवेंद्र फडणवीस येतात, तसे ते मुख्यमंत्री या नात्याने आले होते. त्याच्यापूर्वी माझी भेट झाली आणि अधिवेशन काळामध्ये तर कुठला विषय काय त्यांना घ्यायचा आहे किंवा कुठला विषय शक्य नाहीये त्याच्यासाठी त्यांच्या कार्यालयाकडून अनेक वेळेला मला गेल्या अधिवेशनात पण संपर्क झाला होता आणि त्याची माहिती पक्षप्रमुखांनाही आहे. ते स्वतः मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे मी भेटले म्हणजे त्याच्यातून काहीतरी फार मोठा राजकीय बवाल किंवा गोंधळ घालण्यासारखं काहीच नाहीये. मला या चर्चेचं फार आश्चर्य वाटतं आहे की ओमप्रकाश बिर्लांना भेटायला गेल्यावर तिथे शिंदे होते म्हणजे काहीतरी चर्चा झाली. मला असं वाटतं अक्षरशः एक गैरसमज आणि निराधारी सगळी चर्चा आहे.
समाज हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी मी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्या अन्य कोणी नेते असतील, खासदार असतील यांना भेटू शकते किंवा ते मला भेटू शकतात. मी उपसभापती आहे म्हटल्यावर त्याच्यामध्ये काहीच विशेष नाहीये. पण काल कुठलीही राजकीय चर्चा तिथे झाली नाही. वळूयात पुढच्या बातमीकडे. ठाकरे पक्षामधील नेत्या नीलम गोऱ्हेंनी नारायण राणेंवरती टीका केलेली आहे. यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणेंनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. माझ्या शिफारशीशिवाय ताई शिवसेनेत राहिल्या नसत्या, त्या शिवसेना सोडून चालल्या होत्या. नीलम गोऱ्हेंना शिवसेनेमध्ये मी थांबवलं असा गौप्यस्फोट राणेंनी केलाय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना मंत्रीपद मिळालं नाही आणि त्यामुळे त्या नाराज होत्या, अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली आहे. माझ्या शिफारशीशिवाय ताई शिवसेनेत राहिल्याच नसत्या, शिवसेना सोडून चालल्या होत्या, मी थांबवलं त्यांना. आठवतं का विचारा आता, हे ऐकल्यानंतर त्यांना आठवेल. आणि ताई नाराज आहे, त्यांना मंत्रीपद तेव्हा मिळालं नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना. खोके सरकारमुळे 5 प्रकल्प राज्याबाहेर गेले. कृषी क्षेत्रात ओला दुष्काळ जाहीर करायला हवा होता, तो अद्याप झालेला नाही आणि शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली नाही. कुठेही पंचनामे झालेले नाहीत आणि शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलेली नाही. मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्सफर आणि टाइमपास सुरू आहे. खोके सरकारचा मुंबईकरांच्या पैशांवरती डोळा आहे, अशा शब्दात माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावलेला आहे. ठाकरे मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते आणि या दरम्यान त्यांनी विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारवर घणाघातही केलाय. मुंबई महानगरपालिकेत जी दडपशाही चाललेली, हुकुमशाही चालली, ज्या प्रेशर खालती अधिकारी काम करत आहेत, 3 महत्त्वाच्या गोष्टी चालल्या आहेत. टेंडर, ट्रान्सफर आणि टाइमपास. ह्या 3 गोष्टी आपल्या मुंबई महानगरपालिकेत सुरू आहेत. माझ्यासोबत वायकर साहेब आहेत, विशाखाताई आहेत. विशाखाताई स्वतः आता लीडर ऑफ द हाऊस होत्या. वायकर साहेबांचा देखील अनेक वर्ष तिथे खूप मोठा एक कामाचा एक एक्सपिरियन्स राहिलेला आहे. तुम्ही मुंबईकरांसाठी करताय की स्वतःच्या गटासाठी करताय? आणि महत्त्वाचा मुद्दा हाच राहतो की मुंबईत निवडणुका घ्यायला तर घाबरत आहेतच, पण मुंबईकरांच्या हिताचे जे विषय आहेत ते तरी तुम्ही स्थगितीमधून बाहेर काढून तुम्ही मार्गी लावू शकता. जसं आज मला वाटतं पर्यटन विभागावर स्थगिती आलेली आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट बघा, त्याच्यात मंदिरांच्या कामावर स्थगिती आलेली आहे, किल्ल्यांच्या कामावर स्थगिती आलेली आहे, स्मारकांच्या कामावर स्थगिती आलेली आहे. हे मंत्री महोदयांना राजकीय वाटतंय का? जसं मी सांगितलं ना, जेजुरीला जो आराखडा होता त्याच्यावर स्थगिती आलेली आहे. एकविरा देवीच्या तिथे आम्ही फर्निक्युलर रेल्वे बनवत होतो, त्याला स्थगिती आलेली आहे. हे यांचं हिंदुत्व आहे का? म्हणजे आमच्या पर्यटन खात्यातून ज्या ज्या मंदिरांसाठी, ज्या ज्या किल्ल्यांसाठी आम्ही फंड देत होतो त्याच्यावर स्थगिती आल्यानंतर हे त्यांचं हिंदुत्व आहे का? जर आपण बघितलं तर कृषी क्षेत्रात देखील जो ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे, जो अजूनही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही, शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली नाही, शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलेली नाही, कुठेही पंचनामे झालेले नाही आहेत, निकष बदलण्यासाठी जी उपसमितीची बैठक लागते ती देखील लागलेली नाही आहे. आणि जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात एकंदर उद्योग जगत असेल किंवा कृषी क्षेत्रात असेल, जे 2 महत्त्वाचे सेक्टर्स असतात, इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चर, हे दोघंही कोलमडत चाललेले आहेत, हाल होत चाललेले आहेत. दरम्यान आदित्य ठाकरेंच्या आरोपांवरती भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलेलं आहे. बीएमसी दडपशाही असल्याचं 3 महिन्याच्या कालावधीत आपल्याला दिसलं. मग 25 वर्ष आपण काय करत होता? लोकशाही मार्गाने बीएमसी चालवलीत का? टेंडर, ट्रान्सफर आणि टाइमपास बोलणाऱ्यांनी 25 वर्ष महापालिका तुमच्या टेंडरसाठी वापरलीत, त्याचा मलिदा खाल्लात. ट्रान्सफर मनमानीपणे करून त्यांच्याकडून मलिदा खाल्लात आणि 25 वर्ष मुंबईकरांचा टाइमपास सत्तेच्या माध्यमातून आपण केलात, हे मुंबईकरांना नीट माहीत आहे. प्रतापगडाच्या पायथ्याजवळ अफजल खानाचा छत्रपती शिवरायांनी वध केला. मृत्यूनंतर वैरत्व संपते असं म्हणत छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचं थडगं बांधण्याचे आदेश दिले आणि त्या काळामध्ये बांधलेल्या थडग्याचं कालांतराने उदात्तीकरण झालं आणि त्या ठिकाणी उरूस भरू लागला. चुकीचा इतिहास त्या ठिकाणी सांगितला जाऊ लागला आणि यातून वाद सुरू झाला, तणाव झाला आणि हा संपूर्ण परिसर पोलीस खात्यानं 2005ला सील केला. तेव्हापासून या परिसरातील अफजल खानाची कबर कुणालाच पाहता आलेली नव्हती.
न्यायालयाच्या आदेशानुसार काही दिवसांपूर्वी या परिसरातील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं आणि संपूर्ण कबर खुली करण्यात आली आहे. मात्र या परिसरामध्ये आजही जाण्यास परवानगी नाही आहे आणि याच कबरीच्या परिसरातून आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी किरण मोहिते यांनी. किल्ले प्रतापगड आणि याच प्रतापगडाचा इतिहास ऐकल्यानंतर अंगावरती शहारे उभे राहतात. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफजल खानाची कबर आणि या ठिकाणी असलेलं जे अनधिकृत बांधकाम आहे यावरून अनेक वेळा वादाचा प्रसंग उभा राहिला होता. त्यानुसार 2005 नंतर या ठिकाणी या कबरीच्या परिसरात लोकांना येण्यास मज्जाव करण्यात आलेला होता, बंदी घालण्यात आलेली होती. मात्र या ठिकाणचं अतिक्रमण हटवल्यानंतर नक्की या कबरच्या परिसरामध्ये काय परिस्थिती आहे हे आम्ही तुम्हाला दाखवून देत आहोत. याच ठिकाणी या 2 कबरी आहेत. सय्यद बंडा याची ही एक कबर आहे आणि त्याच्या समोरील जी कबर आहे ती अफजल खानाची कबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी ही कबर आहे आणि संपूर्ण या ठिकाणचं अतिक्रमण जे आहे ते प्रशासनाने काढलेलं या ठिकाणचा मलबा जो आहे तो पूर्णपणे हटवलेला आहे आणि 2005 नंतर आपल्याला ही कबर पाहता आली नव्हती. ती आपण या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ही कबरचं जे आहे ते पूर्ण परिसर आम्ही दाखवत आहोत. याच परिसरामध्ये संपूर्ण या ठिकाणी मोठं शेड बांधण्यात आलं होतं, ते देखील या ठिकाणी संपूर्ण हटवण्यात आलेलं आहे. मात्र या ठिकाणी याच खालच्या परिसरामध्ये या ठिकाणी काही खोल्या देखील अनधिकृत बांधण्यात आलेल्या होत्या, त्या देखील पाडण्यात आलेल्या आहेत आणि त्याच ठिकाणी वन विभागामार्फत आता वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे. अत्यंत चांगला निर्णय असा या ठिकाणी म्हणावं लागेल. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट आता समोर येते आहे. आफताबचा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याची माहिती आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकताना आफताब सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. 18 ऑक्टोबरला डोकं, धड आणि हातांचे तुकडे फेकताना तो एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत श्रद्धा वालकर हत्या प्रकरणासंदर्भातले. तर श्रद्धा हत्येप्रकरणी आणखी एक धक्कादायक जो आहे तो खुलासा होताना दिसतोय. या संदर्भातला सीसीटीव्ही आता पोलिसांच्या हाती लागलेला आहे. लक्ष्मण नाटक क्या नाम है उस व्यक्ति का, क्या नाम है जिसका आप लोगों ने किया है? अभी इन्वेस्टिगेशन फाइल के बारे में जगह पे रहते थे श्रद्धा और आफ्ताब, तो कौन से हाउस ओनर का हुआ है? मैं बता देता हूँ, अभी इन्वेस्टिगेशन जारी, बाद में बता देंगे. कुछ आपको लीड्स मिले? लीड्स मिले है इसमें कुछ? मैं वो नहीं बोल रहा क्या मिले, लीड्स कुछ मिले कुछ आपको लगता है? अभी आगे फर्दर इन्वेस्टिगेशन जारी है सर. आगे कुछ और लोगों से पूछताछ के लिए बुलाने वाले, कुछ और लोग पूछताछ के लिए आने वाले? हाँ, मैं भी आगे बुलाएंगे. आणि आता मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. मध्य रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन कर्नाक पूल पाडण्यासाठी हा 27 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर आज रात्री मध्यरात्रीपासून हा ब्लॉक घेतला जाईल आणि त्यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. तर दुसरीकडे कोपरी ब्रिजच्या रुंदीकरणासाठीही 7 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महालक्ष्मी स्थानकाजवळील बांधकाम सुरू असलेल्या पूर्वेकडील केबल स्टेट रेल्वेवरील पुलाचाही विस्तार होणार आहे. NM जोशी मार्ग जंक्शन ते एस ब्रिज जंक्शन अर्थात गंगाराम तळेकर चौकापर्यंत संपूर्ण काम केलं जाणार आहे. आणि आता पाहणार आहोत आणखी महत्त्वाच्या बातम्या. मध्य रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन कर्नाक बंदर उड्डाण पूल हा धोकादायक बनलेला असून तो पाडण्यासाठी मध्य रेल्वेवरती तब्बल 27 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. CSMT ते मशीद बंदर रेल्वे स्थानकात दरम्यान धोकादायक ठरलेल्या कर्नाक उड्डाण पुलाचं पाडकाम सुरू करण्यात येणार आहे. पूल पाडण्याचं काम आज रात्री 11 वाजता सुरू होणार असून 21 नोव्हेंबरला मध्यरात्री 2 वाजेपर्यंत ते चालेल. तर या काळामध्ये CSMT ते भायखळा आणि वडाळा दरम्यानची उपनगरीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कसारा खोपोली इथून येणाऱ्या लोकल या भायखळा, परेल, दादर आणि कुर्ल्यापर्यंत चालवण्यात येतील. इथूनच लोकल सोडण्यात येतील आणि या कामानिमित्त मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बर मार्गावरील 1096 लोकल फेऱ्या रद्द करणार आहे.
तर हार्बरवरती पनवेल इथून येणाऱ्या लोकल वडाळापर्यंत चालवण्यात येणार असून तिथूनच पुन्हा एकदा डाऊन दिशेला सुटतील. तर या काळामध्ये काही लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील, तर वातानुकूलित लोकल फेऱ्या उपलब्ध नसतील अशी माहिती देखील मध्य रेल्वेकडून देण्यात आलेली आहे. तर मध्य रेल्वेवरचा असलेला जम्बो ब्लॉक यावरती एक नजर टाकूयात. कर्नाक पूल पाडण्यासाठी 27 तासांचा हा ब्लॉक घेण्यात येतोय. आज रात्री 11 वाजल्यापासून 21 नोव्हेंबर मध्यरात्री 2 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेतला जाईल. तर CSMT ते भायखळा आणि वडाळा दरम्यानची उपनगरीय सेवा त्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तर कसारा खोपोलीहून येणाऱ्या लोकल भायखळा, परळ, दादर, कुर्ल्यापर्यंत येतील. पनवेलहून येणाऱ्या लोकल या वडाळ्यापर्यंतच प्रवास करतील. तर हार्बरवरती देखील अशाच प्रकारे काही फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्व वातानुकूलित लोकलही रद्द. तर कोणत्या एक्सप्रेसच्या वेळापत्रकावरती याचा परिणाम होणार आहे, कोणत्या गाड्या रद्द करण्यात आल्यात पाहूयात. पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस, हुसैन सागर एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेसही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 36 एक्सप्रेस गाड्या रद्द आहेत, त्यापैकी नांदेड राज्यराणी एक्सप्रेस, गरीब रथ एक्सप्रेस, मुंबई नांदेड तपोवन, तर मुंबई पुणे मुंबई इंटरसिटी, मुंबई जालना जनशताब्दी, मुंबई मनमाड विशेष गाडी, मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस. 20 तारखेला ज्या एक्सप्रेस रद्द आहे त्यावरती आपण एक नजर टाकतोय. तर मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेस, तर 20 नोव्हेंबरला या एक्सप्रेस रद्द करण्यात येत आहेत. कोपरी ब्रिजच्या रुंदीकरणासाठी देखील एकूण 7 गर्डर टाकण्यात येणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 7 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून दोन्ही दिशेची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतात. वाहतूक कोंडी जी यापूर्वी होत होती त्यातनं मार्ग काढण्यासाठी म्हणून कोपरी ब्रिजच्या कामासाठी देखील ब्लॉक घेण्यात आलेला आहे. याचा काय फटका बसणार आहे, याचा काय परिणाम वाहतुकीवरती देखील होताना दिसून येईल? अजित, जी वाहतूक आहे ती मुंबईवरून अहमदाबाद असेल किंवा नाशिक असेल, कारण या भागात जाताना ठाण्याहून जावं लागतं, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. कारण का सगळ्या राष्ट्रीय वाहतूक जे आहेत अवजड वाहनांचे त्या सगळ्या रस्ते होत असतात आणि कुठेतरी मुंबईवरून जो हा पट्टा आहे तो जवळपास 8 पदरी आहे आणि त्यानंतर आपण जर पुढे पाहिलं तर ठाण्यातल्या पुढे देखील 6 पदरी रस्ते आहेत. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती मधला जो उड्डाण पूल आहे कोपरीचा तो मात्र फक्त 2 पदरी आहे, कारण तिथे गर्डर टाकण्याचं काम चालू आहे. हे अंतिम जो आज टाकला जातो गर्डर तो शेवटचा गर्डर असेल आणि यानंतर काही दिवसांनीच हा मार्ग खुला होईल, तेव्हा 8 पदरी रोड होईल. म्हणजे मुंबईहून तुम्ही आल्यानंतर थेट ठाण्याच्या बाहेर पडेपर्यंत तुम्हाला 6 ते 8 पदरी रोड मिळेल. यामुळे मोठी जी वाहतूक कोंडी सुरुवातीला होत होती 2 लाईनमुळे, एका ठिकाणी कोपरी उड्डाण पुलावरती बॉटलनेक तयार होत होता आणि वाहतूक कोंडी सुटावी याकरता हे सगळे प्रयत्न सुरू होते. अर्थात हे सगळं काम सुरू असताना वाहतूक कोंडी जी आहे ती होतच राहणार आहे. पण काम पूर्ण झाल्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय, तो सामना करावा लागणार नाही आणि अशा पद्धतीनं जे आहे ते वाहतूक वळण झालेली आहे. तर आपण पाहिलं तर सुरुवातीला जेव्हा मुंबईहून लोक येतील, अगदी छोट्या गाड्या असतील आणि वाहतूक कोंडी नसेल, त्यांना एक बाजूने अल्टरनेट लेन केली गेली, तिथून सोडलं जाईल. किंवा मग जर वाहतूक कोंडी असेल तर मागच्या बाजूने म्हणजे जो एरोली मार्ग आहे एरोलीतून किंवा कळव्या मार्गे पुढे त्यांना जाऊन त्या ठिकाणी पुन्हा त्यांच्या नाशिक किंवा अहमदाबाद मार्गावर जाण्याकरता रस्ता करण्यात आलेला आहे. आणि नाशिक आणि अहमदाबादवरून गाड्या येतील, त्या गाड्या ज्या आहेत त्या पुढे जांभळी नाका असेल, त्यानंतर कळवावरून करून एरोली करत पुन्हा मुंबईच्या मार्गाला लागू शकतात. नक्कीच वाहतुकीचे बदल माहिती करून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं. धन्यवाद अजित आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. ब्रेक नंतर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. आम आदमी पक्षाचे जेलमध्ये असलेले मंत्री सत्येंद्र जैन नव्या वादात सापडलेत. जेलमधलं त्यांचं CCTV फुटेज आता समोर आलेलं आहे. यात सत्येंद्र जैन यांची मसाज करण्यात येते, पाय चेपून दिले जात आहेत आणि हा व्हिडिओ भाजपनं समोर आणलेला आहे. जैन यांची जेलमध्ये चांगलाच त्या ठिकाणी पाहुणचार सुरू असल्याचं या व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे. तिहार जेलमधला हा व्हिडिओ समोर आल्यानं राजकारण चांगलंच तापलेलं आहे.